मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपले आजपर्यंतचे 14 क्लास झाले. तर आजचा आपला 15वा क्लास आहे. तर 14व्या क्लासमध्ये आपण कालच्याला शिकलो की आपण सिक्वेन्समध्ये कसा टाका टाकायचा टिकलीमध्ये, आणि परत फ्रेंच नॉट सिक्वेन्समध्ये कसा टाकायचा तो एक शिकलो. तर आज आपण पानाचा आकार शुगर बीटमध्ये कसा तयार करायचा, शुगर बीटमध्ये तो आज आपण शिकणार आहोत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आता पानाच्या आकारामध्ये शुगर बीटने पानाचा आकार बनवणार आहोत. हे पहा, मी पानाचा आकार काढून घेतला आता, आणि याला आपण शुगर बीटने पूर्ण पान भरून घेणार आहोत, आणि साईडने आपण त्याला बॉर्डर चेन स्टिचने करणार आहोत. तर पहा मग असा पानाचा आकार घेतला तर हे पहा मग अशा येतात लाईनिंग. इथे पुन्हा डबल टाका घ्यायचा याच्या शेजारी. तर हे असं करत जायचं आपण. प्रत्येक टाक्याच्या तिथे आपण डबल टाका घेत चालायचं, आणि मग त्याच्या शेजारी पुन्हा असा एक टाका घ्यायचा जवळच. हे पहा, पुन्हा डबल टाका घ्यायचा. तर आपल्याला पाहिजे तसे आपण रिंग फिरून घेऊ शकतो, किंवा मग असं. हे पण, आणि पुन्हा मग शेजारी आपल्याला सुरुवात जिथून करायची तिथे परत एक टाका टाकायचा असा, आणि परत शुगर बीट टाकायची. तर मला वाटते समजत असेल प्रत्येकाला. मी म्हणजे असं कसं हे पान तयार करते ते जवळजवळ समजलं असेल हा व्हिडिओ पण. हे पहा, आता इथे मी डबल टाका घेते. प्रत्येक ठिकाणी डबल टाका घेतल्याशिवाय त्याचा आकार येत नाही, म्हणून प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे डबल टाका घेणं, तेव्हा हे मग व्यवस्थित पानाचा आकार येतो. आता इथे आपल्याला बघायचा अंदाज आपल्याला किती लागतात. तर इथे 3मध्ये नाही, इथे आत्तापर्यंत 3मध्ये, पण आता 4, 5 असे सुरू होतील मोठ्या आकारामध्ये. हे पहा, मग इथे 4 मोती लागत आहेत आपल्याला शुगर बीटचे. परत आपण टाका घेतोय. तर हे बघा, मी डबल टाका घेते. प्रत्येक ठिकाणी समजावून सांगू राहिले मी तुम्हाला की डबल टाका घ्या, कारण की डबल टाका घेतल्याशिवाय आकार व्यवस्थित येतच नाही त्याचा. हे शुगर बीट अशी तिरकी लाईन येतच नाही. हे पहा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं प्रत्येक ठिकाणी टाका टाकायचा, डबल टाकून मग जिथे आपल्याला मोती घ्यायची तिथे पुन्हा एक टाका टाकायचा आपल्याला. हे पहा, आणि आता खाली 4 मोती सुरू झाले बघा. अगोदर 3 लागत होते, पण आता हा इकडे मोठा मोठा आकार सुरू होतोय ना, म्हणून इकडे आता 4, 5 असे लागतील. इकडे 3 लागत होते. हे बघा, पुन्हा डबल टाका इथे शेजारी टाका टाकून घ्यायचा. तर हे पहा, अशा प्रकारे आता इथे 5 मोती लागतील. इथे 5. हे पानाचा आकार सोपा आहे, परंतु फक्त डबल टाक्याचं हे समजून सांगितलं जात नाही आहे.
पण मग आता समजून सांगितल्यावर बघा, आता हे आपल्या लोड स्टिच जेव्हा करायचे ना शुगर बीटची उद्याच्या व्हिडिओमध्ये, ती पण अशाच प्रकारची असते म्हणून पानाचा आकार अगोदर सांगितला आहे मी. आणि आपल्या लोड स्टिच पण उद्या अशीच करायची आहे. हे पाहता इथे 5 बसतील. तर आपण आपल्या मनाने म्हणजे असं मनी किती बसतात ते आपण बघायचं आणि त्यानुसार आपण तो टाका पुढे पुढे घेत चालायचा. हे पाहता डबल टाका घ्यायचा आणि शेजारी पण आता आपल्याला खाली जायचं आहे ना, मग आता इकडे एक टाका घ्यायचा लगेच. तर आपण जरदोशीमध्ये पण असंच शिकणार आहोत. जवळजवळ जरदोशीचं पण असंच असतं, पण ते जरदोशीचं आता आपल्याला सध्या नाही शिकायचं. आपण हे अगोदर शिकणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून सध्या तरी नाही शिकायचं. नंतर तुम्हाला जरदोशी कशी भरायची ते पण साध्या सुईनी आणि ह्या निडल म्हणजे ह्या सुईनी पण आरीवर्कच्या सुईनी पण कशी भरायची ते शिकवणार आहे. आणि साध्या सुईनी पण तुम्हाला शिकवणार आहे मी जरदोशी कशी भरायची ते. तर हे मग डबल टाका. आपल्याला इथे कॉर्नर असे वळून घ्यायचे असेल ना, तेव्हा बरोबर त्याच्यावरच टाका टाकून घ्यायचा. आता 6 मोती लागतात. अगोदर 5 लागले, आता 6 लागत आहेत. कारण हा आकार मोठा मोठा होत चालला आहे ना आपला खालचा पानाचा. वरती 3 लागले, मग 4, मग 5, आता 6. आणि डबल टाका घ्यायचं विसरायचं नाही, नाहीतर तो आकार नाही येत मग. तर हे पहा आता आपण बरोबर जसं पान आखून घेतले ना त्यानुसार आपल्याला टाके घ्यायचे बघा. हे असे 3-3 शुगर बीट घ्यायचे आणि छान दिसतो हा पण पानाचा आकार मग. तर मग आता हे पानाचा आकार झाल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आपला उद्याचा 16 व्हिडिओ असणार आहे. तर त्यामध्ये आपण लोड स्टिच घेणार आहोत, शुगर बीटची घेणार आहोत. मग नंतरच्या व्हिडिओमध्ये शिक्वेन्सची लोड स्टिच घेणार आहोत. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये शुगर बीटची लोड स्टिच घेणार आहोत. हे पाहता इथे एंड होतोय आपला. एंड झालेला आहे. तर आपल्याला आता याला चेन स्टिचनी बॉर्डर करून घ्यायला लागेल, तेव्हा मग हा पानाचा आकार छान दिसतो. तर हे पहा, आपण याला चेन स्टिचने पूर्ण आकार देऊन घेतला पानाचा. तुम्ही पण प्रयत्न करून बघा. आता हा पूर्ण झाला पानाचा आकार. हे पानं छान दिसतात. मी खूप मोठा घेतला आहे कारण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मोठा घेतला. ह्याचे आकार तुम्ही छोटे छोटे पण बनवू शकता शुगर बीटचे. मी जास्त मोठा घेतला आहे. तर हे पहा आता हा पानाचा आकार कसा छान दिसतो बघा. हा खूप मोठा झाला आहे, म्हणजे मी दाखवण्यासाठी मोठाच घेतला. आता इथे आपण आणखीन पानाचे आकार काढू शकतो फुलाचे. तर छोटे छोटे पण काढू शकता तुम्ही. छोटे पण पान छान दिसतात आणि मोठे पण छान दिसतात.